नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणेच आता शेतकरी ओळखपत्र त्यालाच आपण फार्मर आयडी कार्ड सुद्धा म्हणतो तर हे काढावं लागणार आहे। आता शेतकरी ओळखपत्र हे कशा पद्धतीने काढायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, मी अनिल गोरे MS मराठी संग्राम या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट ह्या मिळत राहतील। मित्रांनो, तुम्हाला शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा या वेबसाईटवरती यायचं आहे। mhfr.agristag.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे हे पेज ओपन होईल। तुम्हाला या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे। तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सुद्धा या वेबसाईटवरती येऊ शकतात। त्यानंतर मित्रांनो, इथं तुमच्या समोर दोन प्रकारचे ऑप्शन हे ओपन झालेले आहेत। पहिला आहे ऑफिशियल आणि दुसरा आहे फार्मर। तर हा ऑफिशियल जो ऑप्शन आहे हा अधिकाऱ्यांसाठी आहेत, यावरती आपल्याला कुठल्याही प्रकारची छेडछाड वगैरे करायची नाही। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे फार्मर। तर या ऑप्शनवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, परंतु हा ऑप्शन सध्या बंद आहे। आता तुम्हाला शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी इथं फक्त लॉग इन विथ CSC या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं फक्त जे CSC धारक आहेत तर हे सध्या तुमचं शेतकऱ्यांचं ओळखपत्र हे काढू शकतात। फार्मरचा ऑप्शन सुद्धा सेम, दोन्ही प्रोसेस सेम आहेत, परंतु हे फक्त CSC लॉग इन टाकून CSC धारक त्यांचं शेतकऱ्यांचं ओळखपत्र हे काढू शकतात। आणि फार्मर हा ऑप्शन सुद्धा लवकरच चालू होणार आहे। या वेबसाईटवरती अजून कामच चालू आहे, तर त्यामुळे हा ऑप्शन बंद आहे। थोड्या दिवसामध्ये हा ऑप्शन सुद्धा चालू होणार आहे। परंतु मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन विथ CSC या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं CSC ID, पासवर्ड आणि कॅप्चा भरायचा आहे। त्यानंतर साइन अप करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे हे ऑप्शन ओपन होईल। तर तुम्ही इथं बघू शकता, पहिला ऑप्शन आहे OTP, त्यानंतर बायोमेट्रिक आणि आयरिस। जर शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही OTP हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतात। जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही बायोमेट्रिक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तर इथं OTP तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल आधार कार्डला तर तुम्हाला इथं OTP हा ऑप्शन सिलेक्ट करून इथं खाली तुम्हाला शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। इथं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला साईटला कुठं पण एका ठिकाणी क्लिक करायचं आहे, टच करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला हा OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल विचारलेला आहे, इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं पुन्हा साईटला क्लिक करायचं आहे। इथं साईटला क्लिक केल्यानंतर इथं आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला ईमेल ID टाकण्याचा ऑप्शन आलेला आहे। तुमच्याकडे ईमेल ID असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी तो कंपल्सरी नाही। त्यानंतर इथं तुम्हाला फार्मर डिटेल विचारलेला आहे। इथं तुमचं इंग्लिश मधून नाव हे ऑटोमॅटिकली येणार आहे, जसं आधार कार्ड वरती आहे। तुम्ही आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं तुमची संपूर्ण प्रोफाईल जवळपास इथं संपूर्ण माहिती तुमची येते। त्यानंतर मराठीमध्ये जर तुमचं नाव बरोबर असेल तर ठेवायचं आहे, जर काही चूक वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही इथं दुरुस्त करू शकतात, कारण हे ऑटोमॅटिकली घेतलं जातं। त्यानंतर तुमचं इथं बघा मॅच स्कोर जो आहे तर हा 100 असला पाहिजे। 80, 90, 95 सुद्धा चालणार आहेत, परंतु हा ग्रीन कलर मध्ये असला पाहिजे। जर तुमचा रेड कलर मध्ये असेल तर फॉर्म सबमिट होणार नाहीत। त्यानंतर इथं खाली तुम्हाला बघा कास्ट कॅटेगरी विचारलेली आहेत। आता इथं तुमची कास्ट कॅटेगरी जर SC ST असेल तर तुम्हाला ती सिलेक्ट करायची आहे, परंतु तुम्ही ती सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकण्याचा ऑप्शन येतो। तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकावा लागणार आहे। जर तुम्ही इथं जनरल हा ऑप्शन निवडला तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट नंबर वगैरे टाकण्याचा ऑप्शन येत नाहीत। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं आयडेंटिफायर नेम अँड इंग्लिश, तर इथं तुमचं ऑटोमॅटिकली जर नाही आलं तर तुम्ही इथं हाताने सुद्धा टाईप करू शकतात। इथं तुम्हाला एकदा इंग्लिश मधून टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा इथला स्कोर सुद्धा हा ग्रीन कलर मध्ये आला पाहिजे, तरच तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे, अन्यथा तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही। भरपूर पुढे प्रॉब्लेम येतात। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं तुम्हाला न्यू बिझनेस विचारलेला आहे, तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे। खाली रेसिडेंटल डिटेल विचारलेले आहेत। इथं तुम्हाला तुमचा ऍड्रेस हा तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तो टाकायचा आहे। इंग्लिश मधून आणि मराठी मधून दोन्ही मधून टाकायचं आहे। इंग्लिश मधून तुमचं जसं आधार कार्ड प्रमाणे आहे त्याच पद्धतीने येणार आहेत, परंतु जर मराठीमध्ये नाव चुकलेलं असेल तर तुम्ही इथं हे दुरुस्त सुद्धा करू शकता। त्यानंतर तुम्ही इथं जिथं राहतात तर तिथला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर ज्या गावामध्ये तुम्ही राहतात ते गाव तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं लँड होल्डर डिटेल विचारलेला आहे, तर इथं तुम्हाला ओनर हा एकच ऑप्शन आहे,
तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ऑक्युपेशन डिटेल विचारलेले आहेत. ॲग्रीकल्चर आणि लँड ओइंग फार्मर, तर हे दोन्ही ऑप्शनवरती टिक लावायचे आहेत. त्यानंतर इथं फेच लँड डिटेल या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. परंतु आता हा जिल्हा ज्या ठिकाणी तुमचं क्षेत्र आहे, जमीन आहे, तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तो तालुका टाकायचा आहे, ज्या तालुक्यामध्ये तुमचं क्षेत्र आहे आणि ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे, तर ते गाव तुम्हाला आता इथं निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही जमिनीचा गट नंबर आहे, तर हा गट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. गट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुमचे ज्या काही गटामध्ये जेवढे काही सदस्य असतील, तर ते संपूर्ण सदस्यांची नावं तुम्हाला इथं दाखवली जातील. तुम्ही ज्या सदस्याचं इथं फार्मर रजिस्ट्रेशन करत आहात, ज्याचं आधार कार्ड प्रमाणे माहिती भरत आहात, तर तो सदस्य इथं सिलेक्ट करायचा आहे आणि इथं त्या सदस्याच्या नावाने जेवढे काही क्षेत्र असेल, जे काही गट असतील, एका गावामध्ये 2 असतील, तर इथं 2 दाखवले जातील. तुमची काही जी जमीन असेल, तर ती इथं दाखवली जाईल. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हणल्यानंतर इथं ते ऑटोमॅटिकली ॲड होतील. त्यानंतर तुम्हाला इथं 2 चेक बॉक्स लावायचे आहेत किंवा इथं व्हेरिफाय ऑल लँड या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची इथं माहिती ही ॲड झालेली आहे. तुमचं जेवढं काही क्षेत्र आहे, तर हे आलेलं आहे. जर तुमचं एकाच व्यक्तीचं 2 गावामध्ये क्षेत्र असेल, तर पुन्हा तुम्हाला इथं फेच लँड डिटेल करून अशाच पद्धतीने माहिती भरायची आहेत आणि व्हेरिफाय ऑल लँड या नावावरती क्लिक करून इथं आपलं हे संपूर्ण सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. त्यानंतर इथं डिपार्टमेंट अप्रूव्हल विचारलेलं आहे. तर इथं आपल्याला 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत, ॲग्रीकल्चर आणि रेव्हेन्यू. तर आपल्याला इथं ॲग्रीकल्चर हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं एक टिक लावायचे आहेत. इथं येस हा ऑप्शन असाच ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं एक पुन्हा टिक लावायचे आहेत. पुन्हा आपल्याला डिक्लेरेशनची एक टिक लावायची आहेत आणि खाली सेव्ह या नावावरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस आपण सेव्ह या नावावरती क्लिक करू, तर त्यावेळेस आपल्याला इथं 2 ऑप्शन विचारलेले आहेत, ओ-टी-पी आणि बायोमेट्रिक. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल, तर ओ-टी-पी सिलेक्ट करा. जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर बायोमेट्रिक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला इथं साइन इन करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर हा टाकून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला गेट ओ-टी-पी या नावावरती क्लिक करायचं आहे. आपल्या आधार कार्डवरती जो काही मोबाईल नंबर लिंक असेल, तर त्यावरती एक ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी आपल्याला इथं टाकायचा आहे. इथं ओ-टी-पी टाकल्यानंतर इथं ऑटोमॅटिकली एक टिक लागली जाईल. जर नाही लागली, तर ती आपण लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं सबमिट या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर काही अशा प्रकारे हे पेज ओपन होईल. इथं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं दाखवलं जाईल. जो हा खाली नंबर आपल्याला इथं देण्यात आलेला आहे, तर हा आपल्याला कुठेतरी स्क्रीनशॉट किंवा लिहून ठेवायचा आहे किंवा आपण प्रिंट सुद्धा काढून ठेवू शकतात. कारण आपल्याला आपलं स्टेटस चेक करण्यासाठी हा नंबर उपयोगी पडणार आहे. इथं खाली यायचं आहे आणि डाउनलोड पी-डी-एफ या नावावरती क्लिक करायचं आहे. आपण ज्यावेळेस डाउनलोड पी-डी-एफ या नावावरती क्लिक करू, तर त्यावेळेस आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आपण रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली केलेलं आहे. तुम्हाला याची प्रिंट ही काढून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं शेतकरी ओळखपत्र घरी बसल्या काढू शकतात. आता सध्या फक्त सी-एस-सी सेंटरवालेच काढीत आहेत, परंतु थोड्या दिवसामध्ये ऑनलाईन सुद्धा सुरू होणार आहेत. ऑनलाईनची सर्व प्रोसेस अशीच आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीनं शेतकरी ओळखपत्र अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये काढू शकतात. अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.